कार्यक्रमाचे काय केली? मी आजच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नाडे शिवतीर्थला शुभारंभ आपण डोंगरी महोत्सव कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026 आहे. त्याच्यानंतर आता बोटिंग स्पॉटचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं. आता फनफेअर म्हणजे मेला बग्गी राईड त्याचं या ठिकाणी उद्घाटन होईल. संध्याकाळी पोवाड्यांचा कार्यक्रम आहे. रोज वेगवेगळे आता काय कालच्या पावसामुळे फक्त उद्यापासून कृषी पशु पक्षी महिला बचत गटांचं ते प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू होईल. खाद्य जत्रा आहे त्याचं आजच उद्घाटन करतोय आम्ही. महाराष्ट्रातल्या 40 वेगवेगळ्या चवींचं खाद्यपदार्थ हे या खाद्य जत्रेमध्ये उपलब्ध असणार आहे. आज सायंकाळी महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध 5 शाहिरांच्या टीमचं सादरीकरण आहे. उद्या चांगल्या दिग्गज भजनी मंडळांचं सादरीकरण आहे. परवाच्या दिवशी राज्यातल्या प्रसिद्ध ब्रास बँड पथकांचं सादरीकरण आहे. 5 तारखेला एक दिवसीय लावणी महोत्सव आहे आणि 6 तारखेला या सर्व कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची सांगता या ठिकाणी होणार आहे. आणि त्यावेळी सांस्कृतिक हिंदी मराठी असा मिश्र अशा पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. ग्रामीण भागात हा कार्यक्रम घेतला गेला आहे. इथल्या जो डोंगरी भाग आहे त्यांना ही पर्वणी आहे. कशा पद्धतीनं म्हणजे त्याचा लोकांनी लाभ घ्यावा कशाबद्दल सांगा. गेल्या वेळी पहिल्यांदा आपण केला, अल्प प्रमाणात होता 2-3 दिवसाचा. यावेळी 5 दिवसाचा आपण डोंगरी महोत्सव करतो आहे. आणि आता ह्या बघाल तुम्ही पहिल्या दिवशीच उद्घाटन झाल्या गर्दी लोकांनी बोटिंगसाठी किती केलेली आहे. तसंच आता बाकी सगळ्या इव्हेंटला तेवढ्याच पद्धतीची गर्दी लोकांची होणार आहे. खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या डोंगरामध्ये राहणाऱ्या आमच्या सामान्य माणसांना अशा गोष्टी शहरात गेल्याशिवाय बघायला मिळत नाहीत. आणि शहरात किंवा मोठ्या गावात जाण्याची संधी किंवा फारसा योग येत नाही. त्यामुळे आपल्याच मातीत आपल्याच तालुक्यात त्यांना बघायला मिळावं आणि म्हणून त्यासाठी हा दुसऱ्या वर्षीचा प्रयोग आहे. बघूया आता 5 दिवसामध्ये. पण मला विश्वास आहे जे आम्ही नियोजन केलेलं आहे, जी पूर्वतयारी केलेली आहे, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळेल आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हा पूर्ण डोंगरी महोत्सव पार पडेल. हो, 2 बोटिंग स्पॉट मंजूर आहेत, येराडला आणि पापरड्याला. 6 तारखेला पापरड्याच्या बोटिंग स्पॉटचं ऑनलाईन भूमिपूजन एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे. तिथं जागा सपाट वगैरे करण्याचं काम सुरू आहे. या 2 गोष्टी आपण करतोय. अंतिम स्टेज मध्ये आहे आमचं नेहरू गार्डनचं, जे आम्ही एकदम लुक बदलतोय. मोठा प्रोजेक्ट नेहरू गार्डनच्या ब्युटिफिकेशनचा आणि तिथं स्कायवॉक आपण बसवायचं नियोजन. ह्या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने मंजूर झालेल्या आहेत. काहींची टेंडर झालेली आहेत, काहींचं टेंडर स्टेजला आहे. त्यामुळे नक्कीच टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये होतील.